काय ग, तुला काही कळलं का? मला बी आताच कळलं. काय कसं काय असं काय झालं? वय ग, लयच विचित्र आहे समज. आपल्या तर डोक्याबाहेरच आहे समज. कप कप रामा. वासंती मावशी, अहो काय झालं? काय चाललंय? काय कुठे काय काय पण नाही. आमचं आपलं कामाचंच बोलणं होतं. कामाचं? अहो नाही म्हणजे ह्या बघितलं तुम्ही काहीतरी कुजबुजत होतात आणि मी आले तर एकदमच गप्प बसलात. माझ्याबद्दलच काही बोलत होतात का? वासंती मावशी, अहो तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर सरळच विचारा ना. तसं नाही रमा, वाईट नसेल वाटत तर एक विचारते. मला जे कळलंय की छोट्या मालकाचं तुझं लग्न मोडलं, हे खरं आहे का ग? मावशी अहो तुम्ही पाहिलंस तरी मी तुला सांगत होती ना, रमाला ह्याच्यातलं काही बी विचारू नको. तिला बिचारीला लय वाईट वाटलं असेल. आधीच तिचा चेहरा किती पडलाय बघितलास का? मी काही नाराज नाहीये. आणि राहिलं उत्तर तुमच्या प्रश्नाचं, तर वय तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे आणि यात काही बी लपून ठेवण्यासारखं नाही. उगा इकडून तिकडून बातमी तुमच्या कानावर येण्यापेक्षा मी आज तुम्हाला सांगते, आमच्यातलं नाटक कायमचं तुटले. पण काय झालं रमा नक्की? नाही म्हणजे तू मोडलंस की त्यांनी मोडलं? हा म्हणजे काय बोलणं झालं? साखरपुडा मोडला त्या दिवशी की त्यानंतर? अहो मावशी, जे तुम्हाला विचारायचं होतं, ज्या बातमीची खात्री करून घ्यायची होती, ते मग स्वतःहून सांगितलं ना. मग बाकीची चौकशी कशाला? त्याने काही कामं पूर्ण होणार नाहीत ना आपली. त्यामुळे आपण आपली कामं करू. हा आई, हे पोहे कोणी बनवलेत? मंजूनी का? काय झालं? मंजूला सांग ना जरा नीट पोहे बनवायला. रमाच्या हातच्या पोह्यांची इतकी सवय झालेली ना. तेजू, आता काही सवयी मोडायला शिक. आयुष्यात काही गोष्टींची सवय लावून घेतली ना की असाच आपल्याला त्रास होतो. म्हणून कधीच कशाची सवय नसते लावून घ्यायची. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होईल असं गृहीत धरून नाही चालायचं. आई, मला पक्षाची बरीच कामं आहेत, त्यामुळे यायला उशीर होईल. रात्री भेटू आपण. येतो. प्रताप, काय चाललंय याचं? असं का वागतोय हा? असं अचानकपणे बदलतं का? सगळ्या गोष्टींपासून दूर दूर गेल्यासारखं वागतोय. खरंच खूप बदलत चाललाय प्रताप. रमापासून दूर गेल्याचा त्याला खूप त्रास होता, एवढं मात्र नक्की. पण तो खूपच बदललाय. रमा होती तेव्हा किती प्रेमळ होता, किती सेन्सिटिव्ह होता. सगळ्या गोष्टींमध्ये त्याला रस होता, प्रत्येक गोष्टीबद्दल कन्सर्न होता. आणि आता बघ, रुक्ष झालाय. आणि दादा असा कधीच नव्हता ग. पहिल्यासारखं व्हायला पाहिजे. ह्या सगळ्याचा काय परिणाम होणार आहे, हे सगळं त्याला कुठे नेऊन ठेवणार आहे ना, खरंच नाही माहिती मला. मला माझा पूर्वीचा प्रताप हवाय ग. खूप मिस करते मी त्याला. चिंगी, बोल चिंगी, कशी आहेस? मी बरी आहे. आणि येळेत पोचली होतीस ना? हो एकदम. बरं मला सांग चिंगी, तू मी दुसऱ्याच कामासाठी फोन केलाय तुला. बोल ना. मला एक सांग, मला समजलंय ते खरं आहे का? काय समजले तुला? तुझं आणि छोट्या मालकांचं नातं खरंच तुटलंय का? आता तुमचं लग्न नाही होणार? ताई, अगं तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे. आपण किती स्वप्न पाहिली होती ग. नाही नाही, तू एकदा बोलून बघ छोट्या मालकांशी. का मी बोलू? चिंगी, अगं तू काय बोलणार आहेस? पण मला सांग चिंगी, तू हे विचारायला फोन केला आहेस? हो अगं, कारण चिंगी, अगं मला वाटलं तुम्हाला मार्ग कळवायला
तो अभ्यास कसा सुरू आहे हे सांगायला फोन केला होता. ताई अगं पण अजिबात काही बोलू नकोस. या आयुष्यावर मला काय ऐकायचं बी नाही आणि याबद्दल काही बोलायचं बी नाही. आणि तू या समजामध्ये काही पडू नकोस. अगं वय तरी काय चिंगी तुझं? ताई आता मी मोठी झाले, मला समजतं सगळं. तुम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे माहितीये मला, मी पाहिलंय ते. ताई अगं एवढं सगळं चांगलं चालत असताना हे काय झालं? तू मला सांग ना, मी सांगते छोट्या मालकांना. चिंगी तू कोणाला बी काय बी सांगायचं नाही. आणि यासाठी पाठवलं आहे का मी तुला तिकडं? ते काही नाही. तू मला आईसारखी म्हणतेस ना, मग आता फोन ठेव. का समजेना माझी इतकी चिंता लागून राहिली? का समजे पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगतायत मला? का? आई अगं कुठे चालली एवढं काय काय? अगं ते सरदेसाई येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर रिया सुद्धा येणार आहे. हो का? ती पण येणार आहे? हो, आणि त्यांच्या आदरातिथ्यामध्ये काही कमी नाही झालं पाहिजे. आणि त्यांना आपलं घर सुद्धा आवडलं पाहिजे अगं. कारण कसं आहे ना, ज्या घरामध्ये त्यांची मुलगी सून म्हणून येणार आहे ते आपल्या घराकडे त्या दृष्टीनेच बघणार ना. खरंय. आणि रावसाहेबांनी सांगितलंय सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पार पडल्या पाहिजेत. त्यांची भेट नीट झाली पाहिजे, नाही तर माझी काही खैर नाही. आई तू उगाच प्रेशर नको घेऊस. आपण मस्त अरेंजमेंट करू सगळ्याची. करू काय करू? अगं आता लगेच कामाला लागलं पाहिजे आपल्याला. आणि मंजू कुठे आहे? अगं ती रोजगार केंद्रात गेलीये. आत्ता? अगं किती कामं पडली आहेत. सरला आणि रमा सुद्धा नाहीयेत. असं काय होणार आता? आई आपण करू सगळं छान. आणि मंजू येईलच थोड्या वेळात. आणि नाही आली तरी मी तिला बोलवून घेईन. बरं ठीक आहे, चल जरा मला बाकीच्या गोष्टी बघायच्या. रमे, म्हणजे तू? अगं मला ना एक काम होतं तुझ्याकडे. मला एक सांग, तू पोहे बनवताना काय काय टाकतेस त्यात? पोहे बनवताना? म्हणजे अगं माझी गंमत घ्यायला आलीस का इथं? नाही ग, सांग ना. अगं पोह्यात काय टाकणार आहे? आपलं नेहमीच कांद्याची फोडणी, शेंगदाणे, खोबरं आणि पोहे झाले की कोथिंबीर, बस इतकंच. अगं पर तू काहीतरी वेगळं टाकत असणार ना, ते सांग की. म्हणजे अगं वेगळं काय टाकणार आहे मी त्यात? आणि तू नेहमीच बघतेस ना मला, मग आज अशी का विचारते? नाही काय नाही, असंच. म्हणजे अगं पोहे बनवायला विसरलीस म्हणून विचारायला आलीस का? अगं नाही ना, म्हणजे काय ना काहीतरी तर असणारच आहे. मला सांग की मग. नाही काय नाही, जाऊ दे तो विषय. बरं मला एक सांग, त्या बायका समजा येऊन तुला विचारत होत्या ना त्या दिवशी जे काही घडलं त्याबद्दल? कळलंय मला ते. बरं यांना कशाला हव्यात नुसत्या चौकशा? यावं गपगुमान आपलं काम करावं आणि निघून जावं घरी. जाऊ दे ना मंजू. अगं असं कसं जाऊ दे रमे? अगं त्यांच्यासाठी हात सगळ्याचा विषय. बरं तुझ्यासाठी तर तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. त्यांनी तुला असं एकदम येऊन विचारल्यावर तुला बी वाईट वाटलंच असणार ना. लोकांना कळत बी नाही, थोडा बी समोरच्याच्या मनाचा विचार करत नाही बघ. खरं सांगू का तुला मंजू, समध्यांचा विचार करणं सोडून दिले मी आता. त्यात काय बी रस वाटत नाही मला. खरंच. अगं मंजू तुझ्याशी कधी खोटं बोलले वय? तू खोटं बोलू बी शकत नाहीस माझ्याशी, म्हणूनच विचारते. म्हणजे मी तुझ्या डोळ्यात बघितलं ना की समजतं मला. तू किती बी म्हटलंस ना रमी की तू या समध्यापासून स्वतःला तोडून घेतलंस, तरी तुझे डोळे समधे खरं बोलतात बघ. कोणी आहे का घरात? आत येऊ का? तुझ्या काय गोळ्या संपल्या की डोस घ्यायला येतो का तू इथं? हा, त्या दिवशी सांगितलेलं कळलं नाही तुला? नाही नाही, ते समजा कळलं मला. आणि म्या काय इथं माझं तोंड दाखवाय नाही आलोय. पर मला काय म्हणायचं एकदा ऐकून तर घ्या. तू चल ना, निघ ना बाबा इथनं. अहो युवा नेते, तुमचा शुभचिंतक बनून आलोय असं समजा. शुभचिंतक आणि तू, तर तुझ्या एवढा आमचा वाईट विचार अख्ख्या जगत नसेल केला कोणी. या हा? दारात आलेल्या माणसाला हाकलवण्याची पद्धत नाहीये ना आमच्यात, म्हणून या. धन्यवाद धन्यवाद. ठरला मामी. अव तुम्हाला वाटतंय ना तेवढा यो वाईट नाही आहे हरी. अव म्हणून तर तुमच्या रमासाठी श्रीमंत घराण्याचं स्थळ घेऊन आलोय. रमाची पत्रिका घेऊन आली होती का तुमच्याकडे मी? रमासाठी मुलं बघा म्हणून? नसते उचापती कशाला करताय तुम्ही? शेजार धरण नाही,
शेजार धर्म नावाची चीज काय आहे का नाही? असो, म्या काय सांगतोय ते नीट ऐका. आपल्या शेजारचे ते खामगावचे शिरसाट आहेत नाही का, त्यांचा मुलगा लग्नाचा आहे बघा. काल मी त्यांच्याकडे गेलतो ना, तेव्हा तेच म्हणले, हरी भाऊ चांगलं कुठलं स्थळ असेल तर सांगा. म्या लगेच तुमच्या रमाचं नाव सांगितलं. आणि गंमत बघा, अव त्यांनी मुलगी बघायचा कार्यक्रम ठेवा म्हणे. मामी, असं काय करताय तुम्ही विचार करूच नका. तुम्हाला सांगतो, ते शिरसाट आहेत ना, लय श्रीमंत आहेत बघा. म्हणजे या बागायती, गाड्या, बंगले, पैक, आरा म्हणजे विचारूच नका. तुम्हाला सांगतो, प्रतापराव आहेत ना, त्यांच्यापेक्षा काकणभर जास्तच आहे, पर कमी नाही. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्हासनी सांगतो, रमाला ते एवढं सुखात ठेवतील ना. एक मिनिट, ते शिरसाट म्हणजे ते श्रीधर शिरसाट का? अगदी बरोबर. अरे पण त्यांची तर बायको गेली 2 वर्षांपूर्वी. 2 मोठी पोरं आहेत त्यांना. नाही वय म्हणजे काय 50-55 तर आहेत फक्त ते. जर काय बोललास ना तर खलबत्त्यानं 32 फोडीन तुझी. अगं मामी, तू तरी सांग याला. थोबाड तिकडं करायचं, दिसलं का दरवाजा, सरळ तिथनं बाहेर जायचं. अगं त्यांनी सांगितलं. आता तुम्ही जाताय का पिंटाला उचलून फेकायला सांगू बाहेर? ठीक आहे, आता जातो म्या. पण मला सांगा, अशी गावभर हिंडलेली पोरगी, तिला दुसरं स्थळ मिळणार आहे का? असं आता जर काय बोललास ना तर इथं चित्ता गाडी आणि वरनं बाबळीचं झाड लावीन, कळलं का? चल नाही. अरे पण तुझ्या बहिणीचं सपान होतं ना, श्रीमंत घराण्याची सून व्हायचं म्हणून. आता जर काय बोललास ना, जे भासडून देईन हातात. तुझा तर ना काय झालं गाई? या रामामुळे अजून काय काय भोगायला लागणार आहे आपल्याला. काय नाही पिंट्या, आता लवकरात लवकर मलाच काहीतरी करायला लागणार आहे. काय गरम आहे? आज घरला जायचं नाही का? हो जायचं आहे ना, असं काय विचारते? अगं किती कामं करशील, बस की आता. अहो एवढं झालं की निघते मी आपण. आणि कसं आहे ना बघ, ऑर्डर किती पूर्ण झाल्या आहेत, अजून किती पूर्ण करायच्या आहेत याचा हिशोब लिहून ठेवते, नाही तर नंतर लक्षात राहत नाही ना बघ. रमा, एक बोलू? हो बोला ना. मला असं वाटतं, आपण आपल्या दुःखापासून दूर पळण्यासाठी कोणत्या तरी कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करतो. नाही म्हणजे मला माहिती आहे तू लई काम करतेस आणि सगळ्यांपेक्षा जास्त कष्ट करतेस, पण आपलं दुःख लपवण्यासाठी आणि मन रमवण्यासाठी जर हे काही काम करत असशील तर नको करूस. नाही वासंती मावशी, असं काही बी नाहीये. आणि एवढं काम झालं ना बघ की मी अभि निघणारच आहे बघा. तुम्ही या. वय बरं, चल ग. उशीर झाला तुम्हाला यायला आज. काय हो? नाही म्हणलं, याला उशीर झाला तुम्हाला आज. सुमेकडे गेलो होतो. सरला पोरीची खूप आठवण आली. म्हटलं जरा बघून यावं, पुरेशी थोडं खेळावं. कशी आहे लहानी? खेळत होती का? फार वाळली आहे ग पोरगी. आता बिना आईची पोर म्हणजे एका झटक्यात ना होत्याचं पार नव्हतं झालं. फुटसुटी यायची घरी. सुमी कशी पण असली ना तरी
एका पोरीची आई होती. हसत खेळत घर पण नशिबाने घात केला तिचा. आज फार हिंमत करून गेलो का घरी. घरी जायचं म्हटलं ना आधीच डोळं पाण्यानं भरून यायचं. आणि त्या पोरीकडे बघितलं आता त्यांना पीळ पडतो बघ. त्या लहानीकडे बघायची हिंमतच होत नाही. पण आता सगळं माझं मला सावरायला पाहिजे. त्यासाठी एक गोष्ट करायची ठरवली. फक्त रमानं आपल्याला साथ द्यायला हवी. काय ठरवलंयस? वेळ आली की सांगते तुम्हाला. हिरोबा सगळ्यांना चांगली बुद्धी दे बाबा. छोटे मला तुम्ही नाही म्हणजे अचानकच आलात आणि ते बी अशाही. का मी इथे येऊ नाही शकत? हो नाही असं नाही. हे तुमचं घर आहे. हे बघा ह्या रोजगार केंद्राशी जितका तुमचा संबंध आहे ना तितकाच माझा सुद्धा आहे ना. मग रोजगार केंद्रात काही काम होतं का? माझं तुमच्याकडेच काम होतं. माझ्याकडं? हो. घाबरू नका. मला कुठल्याही विषयावर चर्चा करायची नाही. मला फक्त तुम्हाला एक बातमी द्यायची. खूप आनंदाची बातमी. तशी बातमी सगळ्यांनाच द्यायची. मला गावात कळलं असेलच. म्हटलं तुम्हाला सुद्धा कळू द्या. तुम्ही सुद्धा या गावात राहता ना म्हणून. माझं लग्न ठरतंय. त्या मुलीचं नाव रिया सरदेसाई. मोहनराव सरदेसाईंची मुलगी. खूप मोठी असणार. आणि रिया सुद्धा खूप हुशार आहे. शिकलेली आहे. एम.ए. इन सोशिओलॉजी. परदेशात सुद्धा खूप वर्ष राहून आली. रावसाहेब म्हणतात लाखात एक मुलगी. आणि मलाही वाटतं तशीच असेल ती. बस हेच सांगायचं होतं. रमा बरं जरा आधीच तू तुझीच वाट पाहत होती. का ग मामी काही काम होतं का? नाही म्हणजे हिशोब म्हणण्यात आणि कामं लिहून ठेवण्यात उशीरच झाला बघ यायला. नाही काही काम नव्हतं. बरं मला सांग उद्या यातली कुठली साडी नेसशील तू? साडी? का उद्या काय आहे? अगं असं काय करतेस? उद्या पाखडीला जायचंय आपल्याला. पाखडीला का? आणि तिकडे जायचं तर ह्या साडी का नेसू? रमा तुझ्यासाठी एक स्थळ बघितलं होतं. त्यांना भेटायला जायचं. उद्या संध्याकाळी 4 वाजता तुम्हाला एकमेकांना बघण्याचा कार्यक्रम ठेवलाय. खरं तर ती माणसं म्हणत होती की इथंच येतो म्हणून. म्हणलं नको. घरचं वातावरण अगोदरच असं झालंय. तुम्ही तुझा साखरपुडा पण मोडलाय. आणि काय? गावात तुझ्याबद्दल चर्चा चालल्या आहेत. म्हणून मीच त्यांना विनंती केली. इथं नको आम्हीच पाखाडीला येतो. म्हणजे इथलं त्यांना काही कळायला पण नको. नाही बरोबर आहे तुमचं. पण मामी अगं फार लवकर नाही होते का समजा. नाही म्हणजे लगेचच उद्या जायचे काय? लगेच उद्या म्हणजे? रमा आधीच खूप उशीर झाला सगळ्या गोष्टींना. तुझं लग्न काय तू म्हातारी झाल्यानंतर ठरवायचं का आम्ही?
आता कुठल्याही गोष्टीत थोडा घालू नको तू. मी सगळं ठरवलंय. आता तू तयारी कर. रमा, काय म्हणते मी? तू करणार आहेस ना तयारी? काय नाही म्हणजे अर्थ काय आहे याचा? कारण मी या लग्न नाही करायचं असं ठरवलं. तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? वय समजत चांगलंच कळते, पण आयुष्यभर हे असंच लग्न न करता राहणार आहे.